सध्या महाराष्ट्रात भाषावाद हा मोठ्या प्रमाणात सुरू आहे. प्रत्येक पार्टी मराठी आणि हिंदी भाषी या शब्दावर लढा देत आहे. काय आपल्याला वाटतंय, ही राजनीती आहे की खरंच मराठी प्रेम जागृत? आपल्याला सर्वांना माहित असेल की आपल्या सर्वांना माहित असेल की विदर्भ मुवमेंट मी 10 वर्ष चालवली. ज्या मुवमेंटचा मी सतत 10 वर्ष अध्यक्ष होतो की आम्ही विदर्भ वेगळा मागत होतो. त्याच वेळेस संयुक्त महाराष्ट्रामध्ये आम्ही का सामील झालो, त्यावेळेस लढा दिला. संयुक्त महाराष्ट्रामध्ये आम्ही सामील झालो. 1960 साली मुंबई ही गुजरातची राजधानी होणार होती, तर त्यावेळेस ती शिवसेना जी आज लढत आहे मराठीसाठी, बाळासाहेब ठाकरे साहेब वंदनीय आणि बाकीच्या लोकांनी त्यावेळेस लढा दिला. आम्ही सुद्धा त्यावेळेस लढा दिला की गुजरातला मुंबई गेली नाही पाहिजे. त्यावेळेस 106 लोकांचा बळी गेला, पण त्याचं सगळं श्रेय बाळासाहेबांनी आणि शिवसेनेने घेतलं. आतापर्यंत दोन्ही ठाकरे साहेब वेगळे वेगळे होते. उद्धव साहेब ठाकरे वेगळे होते, राजसाहेब ठाकरे वेगळे होते. आणि आज राजकीय शेकोटीसाठी किंवा राजकीय पोटी ही दोन्ही भावं एकत्र आली. त्यांना मराठीची अस्मिता असती तर यांनी औरंगजेबाच्या खबरीखाली जाऊन फुलं वाहली नसती. यांना मराठीचं प्रेम कुठे आहे? मराठीचं प्रेम असते तर एखाद्याला व्यक्तीला मारून मराठी प्रेम जागवता येत नाही. आणि महाराष्ट्रात मुंबई किंवा मुंबई नागपूर असो, नागपुरात वगैरे तर राज ठाकरे साहेब किंवा उद्धव ठाकरे यांचं तर काही देणं घेणंच नाही आहे. महाराष्ट्र विदर्भासाठी विदर्भातली लोक लढलेली आहे. जामवंतराव धोटे साहेब लढलेले आहे, मोत्तेकुमार साहेब लढलेले आहे, रणजित देशमुख साहेब लढलेले आहे, दीपक निलावर 10 वर्ष विदर्भासाठी लढलेले आहे. पण यांना या गोष्टीचं काही देणं घेणं नाही. त्यांना मराठी भाषा, आता महानगरपालिकेच्या निवडणुका आल्या त्यामुळे यांना भाषेचं प्रेम उतू आलेलं आहे. पण उतू येऊ द्या, तुम्ही राजकीय पोळी भाजता, तुमचा विषय तो आहे, तुम्हाला त्याच्यातून जे काही मिळते त्याच्यातूनच मिळते, हे सगळं करा. पण कोणाला मारपीट तर करू नका, कोणाला जबरदस्ती करू नका. महाराष्ट्र हा फक्त मराठी माणसामुळे थोडंच जगतो. त्याच्यात जेवढा मराठी माणसाचा सहभाग आहे किंवा मराठी माणसाचं कॉन्ट्रीब्युशन आहे, तेवढंच हिंदी साइडर सुद्धा लोकांचं कॉन्ट्रीब्युशन आहे, गुजराती लोकांचं सुद्धा कॉन्ट्रीब्युशन आहे, हिंदी लोकांचं सुद्धा आहे, युपीच आहे. आज मुंबईत एक मराठी माणूस असला तर 4 हिंदी साइडर असतात. इतकं त्यांचं प्राबल्य आहे. त्यांना मारून तुम्ही आपल्या पायावर दगड पाडून घेत आहे. उद्या निवडणुकीत उभे गेलात आणि उभ्यात राहिले, हिंदी साइडर लोकांनी सांगितलं की आम्ही मनसेला वोट देत नाही, आम्ही शिवसेनेला वोट देत नाही उभाटाला, तर मग काय कराल? तुम्हाला त्यांचं वोटही पाहिजे, त्यांना मारपीटही करायची. तुम्ही प्रेमानं सुद्धा सांगू शकता ना, जसं मागच्या वेळेस बोर्ड काढा, इंग्लिशमध्ये बोर्ड चालणार नाही, हिंदीमध्ये चालणार नाही, मराठीतल्या लोकांना ते बदल केला ना, मुंबईत केला ना. मग तसाच बदल यावेळेस सुद्धा लोक करतील. पण तुम्ही प्रेमानं सांगा ना, एखाद्याच्या अंगावर जायचं 10 लोक घेऊन, ही पद्धत नाही ना. उद्या ती 10 लोक घेऊन आले त्या घरी तर काय कराल? कारण कसं असते की टाळी एका हाताने वाजत नाही, टाळी ही दोन्ही हाताने वाजतात. राजसाहेब नेहमी मराठीत म्हणतात, मी सुद्धा नेहमी मराठीचा आग्रह धरतो. मी सुद्धा मराठीचा पुरस्कर्ता आहे. माझ्यासोबत कोणी हिंदीत बोललं, इंग्रजीमध्ये बोललं, कोणत्याही भाषेत बोललो, त्याला सांगतो, विनंती करतो, माझ्याशी मराठीत बोल. मी सुद्धा मराठीवर तेवढंच प्रेम करतो जेवढं उद्धव साहेब करतात, जेवढं राजसाहेब करतात. ते तरी काहीतरी राजकीय उद्देशानं करतात, माझा तर राजकीय उद्देश काहीच नाहीये. तरी सुद्धा मराठीवर मी तेवढंच प्रेम करतो जेवढं हे लोक करतात. कारण मराठी हा माझा बाणा आहे, अविभक्त अंग आहे माझा मराठी. तर त्यामुळे यांनी जे मारझोड सुरू केली ते ना संविधानच्या मध्ये बसत, ना माणुसकीमध्ये बसत, ना कशात बसत. यांनी या गोष्टी सोडून बाजूला ठेवून मराठीचा उद्घोष करायचा, मराठीसाठी भांडावं, यासाठी आम्ही त्यांच्यासोबत. निशिकांत दुबे साहेब खासदार साहेब आहेत, त्यांनी केलेलं वक्तव्य अतिशय चुकीचं आहे. काही गोष्टी त्यांच्या सत्य आहेत की जसे मराठी माणूस व्यवसायामध्ये कमी आहे, मराठी लोकांचे व्यवसायच कमी आहे, तर या हिंदी साइडर लोकांचेच व्यवसाय मुंबईत असतो की बऱ्याच ठिकाणी हिंदी साइडर लोकांचेच व्यवसाय जास्त आहे. आणि तिथं कामगार म्हणून हा उत्तर प्रदेशची, बिहारचे सगळे लोक काम करतात. मराठी माणूस हा कामामध्ये, मजुरीमध्ये अतिशय मागे आहे. मराठी माणूस हा जास्त काम करत नाही. तर त्यांनी काही गोष्टी चांगल्याच सांगितल्या, चांगल्याच म्हटल्या, पण ज्या पद्धतीने सांगितल्या ती पद्धत अतिशय चुकीची आहे. मग ते मनसेचे लोक जाऊन मारत असतात, ती गोष्ट जशी चुकीची आहे, तसं निशिकांत दुबे जे म्हणतात ती गोष्ट सुद्धा चुकीची आहे. कारण त्यांच्या बरोबर कोणी कोणाच्या बरोबर जगत नाही. प्रत्येकाला आपलं जगणं देव आम्हाला जगवतो आहे,
प्रत्येकाला आपापलं पोळी आपली बाजाची असते, प्रत्येकाला काम करायचं असते, प्रत्येक जण आपल्या क्षेत्रात काम करतो, आपल्या ऐपतीप्रमाणे काम करतो. त्यामुळे निशिकांत दुबे साहेबांनी जे म्हटलं ते सुद्धा चुकीचं आहे. पण ही गोष्ट तेवढीच खरी आहे, मराठी माणूस कमी काम करतो आणि हिंदी साइडर लोक जर मुंबईत नसती, आज मुंबई एवढ्या स्पीडनं पुढे गेली नसती. ही गोष्ट तेवढीच खरी आहे. आज मला सुद्धा लेबर मिळवताना मराठी माणसं 1% मराठी माणूस माझ्याकडे काम करत नाही. 1%. तुम्हाला आश्चर्य वाटेल, मी टीव्हीच्या समोर सांगत आहो, माझ्याकडे 99% लोक हिंदी साइडर आहे. कोणी बैतूलवरून आलेला आहे, कोणी MP मधून आलेला आहे, कोणी UP मधून आलेला आहे. म्हणून आम्ही प्रोजेक्ट करतो आहे. ही गोष्ट तेवढीच खरी आहे. हिंदी साइडर जर नसती तर आम्ही प्रोजेक्ट करू शकलो नसतो. मराठी माणसाच्या भरोशावर हा प्रोजेक्ट कोणीच करू शकत नाही. ही गोष्ट तेवढी सत्याने मानायला पाहिजे, राज साहेबांनी मानायला पाहिजे आणि उद्धव साहेबांनी सुद्धा मानायला पाहिजे.